हां येस, आता झालं बरोबर, व्हर्टिकल झालं. ना सी, तो एक छोटा व्हिडिओ आपण ओके तो पण तसाच ठेवूया, छोटा झाला असेल तो. पुढचा कंटिन्यू करतो मी आता. मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, हे आर्टिकल तसं सोपं आहे, व्यवस्थित समजून घ्या. याचे दोन केसेस बघायचे आपल्याला. त्यातली पहिली केस जी आहे ती आहे ट्रान्सलेशनल मोशन ऑफ कंडक्टर, ओके, आणि दुसरी जी आहे ते रोटेशनल मोशन म्हणूया किंवा रोटेटिंग बार म्हटलं तर त्याला, ती त्यावेळेस बघू. पहिली केस बघा काय, ट्रान्सलेशन म्हणजे स्ट्रेट मोशन, ओके, ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर. सोपं आहे, समजून घ्या. आता ही डायग्राम काय आहे, त्याच्या मागचा डिस्क्रिप्टिव्ह पार्ट कसा आहे तो समजून घ्या. सिंपल आहे. कन्सिडर रेक्टँग्युलर फ्रेम ABCD, ओके, ऑफ एरिया LX. आता L काय आहे, ही लेंथ आपण L घेतली याची, आणि इथून इथपर्यंतचा हा पार्ट काय X. त्यामुळे या ABCD जी फ्रेम तयार झालेली आहे, या फ्रेमचा एरिया किती येईल तुमचा L × X. म्हणून शब्द काय वापरला बघा, कन्सिडर रेक्टँग्युलर फ्रेम ABCD ऑफ एरिया LX. काय केलंय, प्लेस्ड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड B. हे जे गोल आणि साईन, पॉझिटिव्ह साईन दिसतं ना असं, हे सिम्बॉल कसलं आहे बघा इथे, मॅग्नेटिक फील्ड B. हा जो सिम्बॉल आहे हा म्हणजे हे जे दिसतंय हे काय तुमचं मॅग्नेटिक फील्ड, ओके. साध्या भाषेमध्ये एक रेक्टँग्युलर फ्रेम ABCD ज्याचा एरिया LX म्हणजे एक बाजू L आहे एक बाजू X आहे, ती कशामध्ये ठेवलेली आहे आपण, युनिफॉर्म कॉन्स्टंट अशा मॅग्नेटिक फील्डमध्ये, ओके. याच्यामधला पार्ट BC जो आहे, हा ह्या फ्रेमचा हा जो पार्ट BC आहे थोडा वेगळा दाखवलेला आहे बघा. हा मुव्हेबल आहे, इट कॅन मूव्ह इन, दॅट मीन्स इट कॅन स्लाइड ओव्हर दिस फ्रेम. हा पार्ट असा पुढे मागे, इट कॅन स्लाइड इन फॉरवर्ड और बॅकवर्ड डायरेक्शन, ओके. ठीक आहे. आता डायग्राम कळली का बघा. ही रेक्टँग्युलर फ्रेम ABCD ॲक्च्युली हा त्यातला मुव्हेबल पार्ट आहे. लेंथ किती घेतली आपण इकडची बाजू L, हा सेक्शन किती आहे X, हा चेंज होऊ शकतो. सध्या आता ही जी फ्रेम आहे याचा एरिया किती येईल मग LX. कशात ठेवली ती, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड B, ओके. हा जो हे जे सिम्बॉल दाखवलेत, हे जे आहेत हे कसलं आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्याचं दाखवलं आहे, ओके. इफ वी मूव्ह पार्ट BC, हा जो पार्ट आहे किंवा ही जी वायर आहे समजा BC, मुव्हेबल वायर आहे. इफ वी मूव्ह दिस वायर किंवा ती पार्ट BC विथ वेलॉसिटी V इन दिस डायरेक्शन ॲज शोन इन फिगर म्हटलेलं बघा. म्हणजे असं मी जर ओके इकडे खेचलं, व्हॉट विल हॅपन, काय होईल, मॅग्नेटिक फ्लक्स ही कशामध्ये ठेवलेली आपण, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स आहे तिथे, ते मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस काय होतील, ह्या पुढे मागे केल्यामुळे किंवा इकडे ओढल्यामुळे कट होतील. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स काय होईल, चेंज होईल. काय होईल, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल. बिकॉज ऑफ पुलिंग दिस वायर BC टुवर्ड्स राईट विथ वेलॉसिटी V, magnetic flux will change, and as magnetic flux will change, EMF is induced in this circuit. EMF is induced in this circuit. ह्या सर्किटमध्ये काय होईल, EMF इंड्युस्ड होईल, ट्रान्सफर होईल. आणि इंड्युस्ड EMF आपण कशाने काढतो, अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ते किती असेल, E = dφ/dt. ओनली आपण काय घेतलं सध्या, मॅग्निट्यूड घेतलेलं आहे. E = dφ/dt म्हणून मायनस साईन घेत नाहीये, ओके. बट वी नो B = व्हॉट, मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया, मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया, बरोबर आहे. मग एरिया किती आहे आपला, L × X, एरिया किती आपला L × X. सो A L × X, φ/Lx. मग φ = काय, हा Lx जर मी इकडे पाठवला तर BLX, फायची व्हॅल्यू किती येईल, BLX. पुट दिस व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला, याच्यात टाकली ती व्हॅल्यू. E = ddt ऑफ BLX, ddt ऑफ BLX. E = BL, हे कॉन्स्टंट आहे, म्हणजे आपण युनिफॉर्म शब्द वापरला म्हणजे कॉन्स्टंट आहे. ही जी साईड आहे ही फिक्स आहे. याच्यामध्ये आपण काय करतोय, याला शिफ्ट करतो, म्हणजे एक्स कमी जास्त होईल की नाही तुमचा, पुढे मागे होईल की नाही, किंवा शिफ्ट करतोय, आयदर इकडे ओढलं तर इन्क्रीज होईल, तिकडे केलं तर डिक्रीज होईल. दोघा याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स काय होतं, ॲक्च्युली बदलतच. आता आपण काय करतोय, पुलिंग आउटवर्ड आहे, म्हणजे तुमचा एक्स व्हेरिएबल आहे,
म्हणून तो आपण काय केला तसंच ठेवला. सो BL dx/dt. व्हॉट इज dx/dt? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हेलॉसिटी. सो E इज इक्वल टू BL v. हा एक फॉर्म्युला मिळाला. हे सर्व छोटे छोटे फॉर्म्युले न्यूमेरिकलला महत्त्वाचे असतात. E इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? BL v. नाव ऑल्सो बिकॉज ऑफ दिस इंड्युस्ड EMF, इंड्युस्ड करंट फ्लो. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा संबंध म्हणजे मेकॅनिकल एनर्जीचा संबंध इलेक्ट्रिकल एनर्जीशी जोडायचा प्रयत्न करणार आहे आपण. सांगतो कसं ते. ऑल्सो बिकॉज ऑफ दिस इंड्युस्ड EMF, induced current flow through the circuit. Okay, and as induced current flow, आता लक्षात घ्या, करंट फ्लो होईल. करंट फ्लो कशातनं होईल? या फ्रेममधनं होईल. फ्रेम कसली बनलेली आहे? कंडक्टरची आहे. म्हणजे हा काय झाला? करंट कॅरिंग कंडक्टर. आणि करंट कॅरिंग कंडक्टर जर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर त्याच्यावर काय ऍक्ट होतो? फोर्स. तो शिकलो आपण लॉरेन्स फोर्समध्ये मागे. वेन करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड, फोर्स ऍक्टिंग ऑन इट. ओके, मग तो जो फोर्स, समजा जर करंट फ्लो होतो म्हणजेच काय फ्लो होत आहे? चार्ज. मग आपण इमॅजिन केलं की त्यातनं जे करंट फ्लो होत आहे दॅट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. तो चार्ज आपण टेम्पररी Q कन्सिडर केला तर त्या चार्जवर किती फोर्स एक्झर्ट होईल? येस, दॅट इज गिवन बाय लॉरेन्स फोर्स F इज इक्वल टू QV क्रॉस B. हे आपण शिकलेलं आहे. हे आपण शिकलेलं आहे लॉरेन्स फोर्स मागच्या चॅप्टर्समध्ये. सो that force acts on a wire, and तो फोर्स कसा ऍक्ट होईल? अलॉंग द लेंथ L. कसा ऍक्ट होईल? अलॉंग द लेंथ L. आणि तो फोर्स डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करतोय म्हणजे इथे काय झालं? वर्क डन. अँड वर्क डन इज गिवन बाय बेसिक फॉर्म्युला व्हॉट? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. येस, सो W इज इक्वल टू F इंटू L. W इज इक्वल टू F इंटू L. F ची व्हॅल्यू किती आहे? QV क्रॉस B इंटू L. करेक्ट. नाव QV A क्रॉस B, क्रॉस प्रोडक्ट AB साइन थिटा. तसं इथे V क्रॉस B VB साइन थिटा L. नाव वर्क डन काढलं आपण QVB साइन थिटा इंटू L. आता 10th स्टँडर्डमध्ये आपण शिकलोय किंवा 11th मध्ये शिकलेलं आहे. येस, व्होल्ट. दिस इज V इज इक्वल टू W अपॉन Q. 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कुलूम असं शिकलात तुम्ही. सो V इज इक्वल टू W अपॉन Q. हा V आपण ह्या चॅप्टरमध्ये याला आपण काय शब्द वापरलाय? EMF. म्हणून रिप्लेस V बाय E. E इज इक्वल टू W बाय Q. E इज इक्वल टू W बाय Q. करेक्ट. मग W ची व्हॅल्यू वरनं पुटअप केली. QVB साइन थिटा L इथे टाकली बघा. E इज इक्वल टू QVB साइन थिटा L अपॉन हा आपला Q. QQ कॅन्सल. E इज इक्वल टू VB साइन थिटा L. ओके, मॅक्झिमम व्हॅल्यू जी डिपेंड असेल ती समजा या साइन फंक्शनवर असेल आणि मॅक्झिमम व्हॅल्यू साइन फंक्शनची किती असते? 1. किती असते? 1. मग ती जर आपण घेतली, येस, केव्हा असेल? साइन 90 म्हणजे परपेंडिक्युलर डायरेक्शन असेल त्यावेळेस साइन 90 1. Emax इज इक्वल टू VBL किंवा BVL किंवा BLV. Emax इज इक्वल टू BLV. बघा मागच्या याच्यामध्ये पण आपल्याला काय मिळालं होतं? E इज इक्वल टू BLV. ओके, म्हणजे मेकॅनिकल केस वरनं आपण इलेक्ट्रिकल केसकडे वळालो. लक्षात आलं का? हे एक प्रकारे ही काय झाली, आपण पुलअप केलं म्हणजे मेकॅनिकल एनर्जी क्रिएट झाली ती, आणि याच्यावरनं मग इंड्युस्ड EMF, मग इंड्युस्ड करंट, आणि इंड्युस्ड करंटचा वापर करून आपण परत इथे काय काढलं? EMF काढलं. दॅट इज BLV. ओके, इथे म्हटलं बघा विच इज सेम दॅट ऑफ इक्वेशन 1. आता मी तुम्हाला दाखवलं ते. बट इन जनरल it can be concluded that for any circuit whose parts move in a fixed magnetic field, the induced EMF is the time derivative of flux. म्हणजे काय? तर शब्द काय आपण इन जनरल इट कॅन बी कन्क्लूड दॅट फॉर एनी सर्किट हुज पार्ट्स मूव्ह इन अ फिक्स्ड मॅग्नेटिक फील्ड. आता इथे काय केलं होतं आपण? हा मूव्हेबल पार्ट घेतलेला आहे आणि कशात मूव्ह करतोय आपण? युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये. काय? युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये. ओके, म्हणून तिथे म्हटलंय इन जनरल इट कॅन बी कन्क्लूड दॅट फॉर एनी सर्किट हुज पार्ट्स मूव्ह कुठे? इन अ फिक्स्ड मॅग्नेटिक फील्ड, इंड्युस्ड EMF जनरेट होतं, आणि ते इंड्युस्ड EMF जनरेट जे होतं ते काय असतं? इट इज अ फंक्शन ऑफ टाइम किंवा टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ फ्लक्स, ज्याला आपण d phi बाय dt म्हणतो. आणि हेच काय आपला फॅरेडेज लॉ आहे ना, E इज प्रपोर्शनल टू d phi बाय dt. करेक्ट. सो दिस कन्सेप्ट किंवा हा जो रूल आहे इज ऑल्सो ऍप्लिकेबल इफ वायर लूप इज स्टेशनरी अँड मॅग्नेटिक फील्ड इज चेंज. म्हणजे उलट सांगतो काय त्याचा अर्थ आहे बघा. इथे आपण काय केलेलं आहे?
इथे मॅग्नेटिक फील्ड स्टेशनरी ठेवलेलं आहे आणि हा पार्ट म्हणजे लूप मुव्हेबल केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे या पॉईंटमध्ये काय होतं, त्याच्या उलटही पॉसिबल आहे. समजा तुम्ही ही जी लूप आहे, ही जी फ्रेम आहे ही फिक्स केली आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज करत राहिलात तरी सुद्धा आपला रिझल्ट कसा मिळतो, सेम मिळतो. करेक्ट. दिस कन्सेप्ट किंवा दिस रूल इज ऑल्सो ॲप्लिकेबल इफ वायर लूप इज स्टेशनरी and magnetic field is changed. From our experiment, we say that in a region where magnetic field is changing with time, electric field is generated. Electric field are generated. In a region where magnetic field is changing with time, phi function of time म्हटलं ना आपण, तिथे काय तयार होतं, इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे याचा अर्थ बाय युझिंग मॅग्नेटिक फील्ड वी कॅन जनरेट इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिसिटी, म्हणून ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके. आता आपण बघितलं, आता मी तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये काय होतं, मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आपल्या आर्टिकलचं नाव काय आहे, मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. यातली पहिली केस आपण शिकलो, ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर. दुसरी केस जी आहे ती बघायची आपल्याला, मोशनल ईएमएफ इन रोटेटिंग बार. कशात बघायचं आपल्याला, रोटेटिंग बार. म्हणजे आता मागच्या वेळेस सरळ रेषेत आपण ती वायर बीसी शिफ्ट केली होती. आता आपण काय करणार आहे, हा रॉड रोटेट करणार आहे. हा रॉड एका पर्टिक्युलर पिव्होट पॉइंटला तो काय करणार, रोटेट करणार. बघा मी डायग्राम तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. आता कन्सिडर अ बार रोटेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी अबाउट पिव्होट पॉइंट पी. हे बघा हा बार आहे. कन्सिडर बार हा असा रोटेट होणार आहे, असा गोल गोल फिरणार आहे. कशामध्ये, ह्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये. कशाच्या भोवती, ह्या पिव्होट पॉइंट पीच्या भोवती. हा जो दिसतोय हा काय तुमचा पिव्होट पॉइंट. पिव्होट म्हणजे खालून सपोर्ट, सस्पेंड म्हणजे वरून लटकवणे. आणि पिव्होट आपण दोन ह्याच्यात एमसीजी शब्द जेव्हा शिकलो होतो, एमसीजी मुव्हिंग कॉइल गॅलोमीटर, त्याचे दोन प्रकारचे असतात की नाही, सस्पेंडेड टाईप आणि पिव्होट टाईप. ओके. पिव्होट म्हणजे खालून सपोर्ट. ओके. कन्सिडर बार रोटेटिंग युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी अबाउट पिव्होट पॉइंट पी. आता परत तेच फीजमध्ये आपण डायरेक्ट फायनल व्हॅल्यू काढत नाही, अगोदर स्मॉल लेवलला वर्किंग करतो आणि मग त्याचं इंटिग्रेशन घेऊन काय करतो, टोटल काढत असतो. कन्सिडर स्मॉल इलेमेंट डी आर ऑफ रॉड ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम पिव्होट पॉइंट. बघा हा जो दिसतोय ह्या रॉडचा एक छोटा इलेमेंट कन्सिडर केलेला आहे डी आर. हा डी आर आहे. हा जो दिसतोय हा काय इलेमेंट कन्सिडर केलेला आहे. ह्या पूर्ण रॉडचा हा छोटा इलेमेंट कन्सिडर केला आहे विच इज ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम दिस पिव्होट पॉइंट. ह्या पिव्होट पॉइंटपासून हा जो छोटा एलिमेंट डी आर आहे हा किती डिस्टन्सवर घेतलेला आहे, आर. सो कन्सिडर स्मॉल एलिमेंट डी आर ऑफ रॉड ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम पिव्होट पॉइंट. आता हे असं का करतो, कारण आपण याच्या अगोदरचे जे आर्टिकल शिकलो त्याच्यामध्ये ट्रान्सलेटरी मोशन ने शिकलेले, बरोबर आहे. ह्या आर्टिकलमध्ये आपण डायरेक्ट रोटेटिंग बारसाठी डायरेक्ट काढू शकत नाही. याच्यामध्ये आपण पहिल्या आर्टिकलची हेल्प घेत असतो ट्रान्सलेटरी मोशनची, आणि मग त्याचा यूज करून आपण रोटेटिंगला ट्रान्सफर करत असतो ती केस, म्हणून तसं केलेलं आहे. म्हणून आपण अगोदर स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम दॅट पिव्होट पॉइंट. त्याला आपण इमॅजिन करणार की त्याला ट्रान्सलेटरी मोशन शिफ्ट करू आपण. छोटा एलिमेंट आहे ना, तो आपण आपल्या पद्धतीने शिफ्ट करू शकतो. म्हणून लेट इट मूव्ह विथ वेलॉसिटी व्ही अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी. हे बघा ही व्ही वेलॉसिटी दिसते, हा व्ही आहे, हा एवढं दाखवलं आहे. इकडे आपण त्याला शिफ्ट जर लिनियरली ट्रान्सलेटरी मोशनने काय केलं, शिफ्ट केलं. काय म्हटलंय, लेट इट मूव्ह विथ वेलॉसिटी व्ही अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी. ओके. जस्ट लाईक मी मुद्दाम लिहून ठेवले इथे, जस्ट लाईक अ ट्रान्सलेटरी मोशन ऑफ बार. कारण आपल्याला मागच्या आर्टिकलची हेल्प घ्यायची असते म्हणून आपण असे इमॅजिनेशन करतोय. आता परत काय झालं, परत बघा हा छोटा एलिमेंट मॅग्नेटिक फील्डमध्ये काय होतंय, मोशनमध्ये आला. मोशनमध्ये आल्यामुळे काय होईल, मॅग्नेटिक फ्लक्स बदलेल, त्यामुळे ईएमएफ काय होईल, ट्रान्सफर होईल. ईएमएफ काय होईल, इंड्युस्ड होईल. सो ईएमएफ इज इंड्युस्ड इन इट अँड इट इज गिव्हन बाय, आत्ताच आपण शिकलोय मागच्या आर्टिकलला, BLV. काय शिकलोय आपण, BLV. हे बघा BLV. आता इथे काय काय चेंजेस होतील, बी तसाच राहील, व्ही तसाच राहील. ही जी लेंथ आहे, ही लेंथ आपल्या एलिमेंटची किती आहे, DR. आपल्या एलिमेंटची किती आहे, DR. म्हणून BLV
फक्त एलची जागा कशाने जाईल आपल्याकडे इथे डी आर. इथे लिहून ठेवलेलं आहे मी. ई इज इक्वल टू बी एल व्ही किंवा बी व्ही एल. इथे एलची व्हॅल्यू काय आहे डी आर, म्हणून तो काय होईल बी व्ही डी आर. ओके, आता हे झालं स्मॉल लेवलला, म्हणून आपण इथे डीई आपण ई वापरतो की नाही. जसं आरचा स्मॉल काय घेतो आपण डी आर, तसं ईचा स्मॉल काय घेतलेला इथे डीई. सो डीई इज इक्वल टू बी व्ही डी आर. आता टोटल ईएमएफ इंड्युस्ड काढायचं आपल्याला. सर टोटल इंड्युस्ड ईएमएफ जे काढायचं आहे त्या रोटेटिंग बारसाठी, त्यासाठी काय करायला लागेल इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ डी म्हणजेच तो काय होईल मग ई इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस व्हॅल्यू. आता आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलेलं आहे रोटेशनल डायनामिक्समध्ये, दॅट इज त्याच्यामध्ये जो सर्क्युलर मोशनचा पार्ट आहे त्याच्यामध्ये रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. काय शिकलो आपण व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. दॅट इज रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग ई इज इक्वल टू ही व्हॅल्यू इथे टाकली. इंटिग्रेशन बी तसंच, व्हीची किंमत किती आहे आर ओमेगा बघा आर ओमेगा आणि हा डी आर तसाच. करेक्ट. सो इंटिग्रेशन बी आर ओमेगा डी आर. पुढे इज इक्वल टू ई इज इक्वल टू काय येईल मग इंडक्शन फिक्स आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट घेतोय आपण, ते काय येईल तुमचा बाहेर येईल. आता हा जो एलिमेंट आहे हा पुढे मागे छोटे मोठे होईल, म्हणजे हे आर पण बदलेल तुमचा. सो व्हेरिएबल टाइम येते दिस वन. सो इंटिग्रेशन आर डी आर फ्रॉम 0 टू एल. मॅक्झिमम व्हॅल्यू आपण त्या रॉडची किती घेतलेली आहे एल, म्हणून ती काय घेणार 0 टू एल. ई इज इक्वल टू बी ओमेगा. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ, इथे लिहून ठेवतो वाटलं तर, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. तो जर फॉर्म्युला वापरला तर आपल्याला इथे इंटिग्रेशन ऑफ आर काय येतं आर स्क्वेअर बाय 2 शिकलोय आपण. आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स एक्स स्क्वेअर बाय 2, तसं इंटिग्रेशन ऑफ आर आर स्क्वेअर बाय 2 फ्रॉम 0 टू एल. लिमिट्स त्याचे लोअर लिमिट लाईन्स आहे त्यामुळे विषय संपला. अप्पर लिमिट टाकलं म्हणजे आरची जागा कोण घेईल एल. काय होईल ते ई इज इक्वल टू बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2. काय येईल ते बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2. आणि मग आपल्याला फायनल फॉर्म्युला जो मिळतो ईएमएफ इंड्युस्ड कोणत्या केसमध्ये मोशनल ईएमएफ इन रोटेटिंग बारमध्ये ई इज इक्वल टू 1/2 बी ओमेगा एल स्क्वेअर किंवा 1/2 बी एल स्क्वेअर ओमेगा. ओके, सो दिस इज द इंड्युस्ड ईएमएफ इन विच केस मोशनल ईएमएफ ऑफ रोटेटिंग बार. म्हणजे 2 केसेस आपण याच्यामध्ये शिकलो. ओके.